हॅलो अँड वेलकम एव्हरीबडी. सो चला तर मग सुरू करूया आपण पुन्हा एकदा रोटेशनल डायनॅमिक्स आणि रोटेशनल डायनॅमिक्समधील पुढचा पॉईंट. आपण लास्ट लेक्चरला रोटेशनल मोशन ही कन्सेप्ट बघितली होती, त्याच्यामधल्या काही बेसिक कन्सेप्ट्स बघितल्या होत्या. इन डिटेल आपण काही एक्सप्रेशन्स फाइंड आउट केलेली होती. आज आपण रोटेशनल मोशन मधील पुढचा पॉईंट बघूया, जो की इम्पॉर्टंट कन्सिडर केला जातो. त्याच्यामध्ये दोन पॉईंट्स आहेत. आज आपण दोन थेरम बघणार आहोत. ते दोन्ही थेरम रोटेशनल मोशन या टॉपिक मधील आहेत आणि ते इम्पॉर्टंट थेरम कन्सिडर केले जातात. त्याच्यावरती बरीचशी न्यूमेरिकल सुद्धा विचारली जातात. सो आपण आज ते दोन थेरम बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला थेरम असा आहे की प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. ओके, प्रिन्सिपल किंवा त्याला थेरम म्हणतो आपण. सो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस असे दोन थेरम आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा जो थेरम आहे तो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस पॅरलल ॲक्सिसचा जो आहे तो बघूया. सो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, दोन ॲक्सिस आहेत. ओके, किंवा याला थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस असं जरी म्हटलं तरी चालेल. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय सांगतो, तर साहजिकच त्याच्यामध्ये दोन ॲक्सिस आहेत आणि ते दोन्ही ॲक्सिस कशा आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि ते दोन ॲक्सिस एका पर्टिक्युलर बॉडीमधनं पास होत आहेत असं इमॅजिन करायचं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बॉडी कन्सिडर करावी लागेल. तर त्या बॉडीमधले दोन पॉईंट्स घ्यायचे. त्या दोन पॉईंट्समधून दोन ॲक्सिस पास होत आहेत आणि त्या दोन ॲक्सिसचे पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शियाज इमॅजिन करायचे. सो आपण मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली थोडक्यात समजून सांगायचा प्रयत्न करतो. एक बॉडी आहे, इमॅजिन करा. ओके, आता ही ऍक्च्युअल बॉटल आहे. सो एक अशाच टाईपची एक बॉडी आहे. तर याच्यामध्ये मी दोन ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत बघा. ओके, तर त्यातला सगळ्यात पहिला ॲक्सिस आपण कन्सिडर करूया, जो की सी या पॉईंटमधनं पास होतोय. ओके, मग हा जो सी म्हणजे काय, तर या बॉडीचा सेंटर आहे किंवा या बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. दॅट सी पॉइंट इज. ओके, सो बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधनं एक ऍक्सिस पास होतोय. त्या ऍक्सिसला आपण किंवा त्या पॉइंटला आपण सी म्हटलेला आहे आणि त्या ऍक्सिसच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर तो जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे या सी पॉइंट मधनं. सेम सीच्या बाजूला एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती, ठराविक डिस्टन्सवरती आपण अजून एक पॉइंट कन्सिडर केला, ज्याला की मी नाव ओ दिलेलं आहे आणि त्या ओ मधनं एक ऍक्सिस पास होतोय आणि त्या ऍक्सिसच्या भोवती बॉडी रोटेट होत असेल तर त्या पॉइंट ओ मधनं जाणारा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता जर आपण दोन्हीही ऍक्सिस बघितले तर हे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत आणि दोन्ही ऍक्सिस मध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे, त्याला आपण एच असं नाव दिलेलं आहे. सो एक ही बॉडी आहे आणि ही बॉडी सपोज ह्या दोन ऍक्सिसच्या भोवती अशी रोटेट होते. हा, याच्यामध्ये मात्र एक मॅन्डेटरी आहे की हा जो ऍक्सिस आहे तो म्हणजे सेंटर मधनच पास झालेला पाहिजे. दॅट इज द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. हा मात्र कंपल्सरी ऍक्सिस पाहिजे. हा ऍक्सिस इथं असला तरी चालेल, इथं असला तरी चालेल किंवा या साईडला असला तरी चालेल, कुठेही असेल, फक्त हा ऍक्सिस या ऍक्सिसला कसा पाहिजे, पॅरलल पाहिजे. देन वी विल अप्लाय द प्रिन्सिपल अँड वी विल डिफाईन द थेरम. तर आता हीच डायग्राम, ही एक पर्टिक्युलर बॉडी आहे. सो ही जर बॉडी आपण एक इमॅजिन करू, अशा टाईपची बॉडी आहे. ओके, आता जशी आहे तशी मी नाही ड्रॉ करत, एक बुकमध्ये अशा टाईपमध्ये बॉडीज दिलेल्या असतात. सो मी एक अशी बॉडी ड्रॉ करतो. त्या बॉडीचा आपल्याला पहिल्यांदा सेंटर ऑफ मास घ्यावा लागेल. सेंटर ऑफ मास की जो पॉइंट त्या बॉडीचा सेंटर आहे. रोटेशनल किंवा रोलिंग मोशन्समध्ये एखादी बॉडी जर रोलिंग मोशन परफॉर्म करत असेल, रोलिंग म्हणजे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल, तर त्या मोशनमध्ये बॉडीच्या पर्टिक्युलर पॉइंटची पर्टिक्युलर पॉइंटची मोशन डिफाईन करता येत नाही, म्हणून सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट इमॅजिन केली जाते, कन्सिडर केली जाते. सो आपण एक पॉइंट कन्सिडर करूया, दॅट इज सी. सी म्हणजे काय, सेंटर ऑफ मास आहे. ओके, आता या पॉइंट मध्ये एक ऍक्सिस पास होतोय असं आपण म्हणूया आणि ह्या ऍक्सिसच्या भोवती बॉडी रोटेट होते. सो ह्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, मग आय सी आपण डिफाईन करू. सी इज द सेंटर. ओके, या सेंटरच्या बाजूलाच एक ठराविक डिस्टन्स म्हणजेच एच डिस्टन्स वरती आपण एक काय करूया, ऍक्सिस घेऊया किंवा एक पॉइंट घेऊया ओ आणि या पॉइंट मध्ये एक ऍक्सिस पास होतोय. सो या पॉइंटला आपण म्हणूया, या मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणूया आय ओ. ओके,
So IO is nothing but moment of inertia passing through the point O, and IC is nothing but moment of inertia passing through the center of mass of the body. These two axes are parallel to each other. The distance between two axes is nothing but h. आपण इमॅजिन केलेलं. ओके, सो ही केस आहे, स्टडी केस आहे, ही डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये दोन पॅरलल ऍक्सिस आहेत, म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस किंवा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. सो थेरम काय डिफाइन करतो, तर मी इथे लिहितो थेरम. तर हा जो IO आहे, जो की सेंटरला पॅरलल ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC प्लस बॉडीचं टोटल मास. आपण इमॅजिन करूया बॉडीचं टोटल मास किती आहे, m, आणि त्या दोन ऍक्सिस मध्ये असलेल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. बघा डेफिनेशन किंवा जो थेरम डिफाइन केलेला आहे तो थेरम काय आहे नक्की, द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू ए पर्टिक्युलर पॉइंट within the body is equal to sum of moment of inertia passing through the center of mass of the body and product of mass of the body and square of distance between two parallel axes. ओके, सो हा थेरम आहे, ही डेफिनेशन आहे त्या थेरमची, आणि ही डेफिनेशन आपल्याला या डायग्राम वरनं प्रूव्ह करायची. सो आता ही केस तर आपल्याला इमॅजिन झाली, डायग्राम इमॅजिन झाली. एक आपण डायग्राम एक बॉडी कन्सिडर केली ज्याचा मास कॅपिटल एम इतका आहे, बॉडीचा सेंटर कन्सिडर केला ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC इतका आहे, आणि त्या सेंटरपासून h इतक्या डिस्टन्स वरती एक पॉइंट घेतला आणि त्याच्यामध्ये एक ऍक्सिस पास केला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केला IO, आणि ही डेफिनेशन लिहिली. आता ही डेफिनेशन किंवा हे जे स्टेटमेंट आहे, हे पॅरलल ऍक्सिसचं स्टेटमेंट, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा आपण डायग्रामकडे येऊया. ओके, सो आता अजून एक पॉइंट आपण इमॅजिन करूया. ही बॉडी आता नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली आहे, हे आपण ऑलरेडी बघितलंय. देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स इन द बॉडी. कन्सिडर वन पार्टिकल. ओके, लेट अस कन्सिडर पार्टिकल ऍट पॉइंट D. सपोज एक हा D पॉइंट आहे असं आपण इमॅजिन करूया, आणि ह्या पॉइंटला जो पार्टिकल आहे त्याचं मास किती असेल, स्मॉल मास, DM मास असेल. सो पॉइंट D. आता हा पॉइंट D या ऍक्सिस पासून बघा या डिस्टन्स वरती आहे, ॲज वेल ॲज सेंटरच्या ऍक्सिस पासून तो या डिस्टन्स वरती आहे. ओके, म्हणजे आपल्याला एवढी जॉमेट्री मिळाली. आपण अजून एक जॉमेट्री तयार करू शकतो, ह्या लाईनला एक्सटेंड करू, ॲज वेल ॲज या पॉइंटला एक परपेंडिक्युलर त्या लाईनवरती ड्रॉ करूया. सो इथं परपेंडिक्युलर झाला. ठीक आहे, सो आपल्याला हा एक पॉइंट मिळाला. आपण याला काहीतरी नाव देऊया, CN असं काहीतरी नाव देऊ. सो OCN आणि D आपल्याला जॉमेट्री मिळाली. हे आपण कन्सिडर केलं, इमॅजिन केलं. पॉइंट D घेतला, एक पॉइंट मास D घेतलं ज्याचा मास आहे स्मॉल DM, आणि तो D या पोझिशनला लोकेट केलेला आहे. सो आता ही एक इमॅजिनेशन करून आपण याच्या पुढचा प्रूफ बघूया. सो आपण काय काय इमॅजिन केलं बघा. लेट म्हणतो मी, तर लेट पहिल्यांदा आपण OC तर डिफाइन केलेलं आहे की OC किती आहे, दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स स्मॉल h इतकं डिस्टन्स आहे, बरोबर. आता OD एक पॉइंट आपल्याला डिफाइन झाला, ॲज वेल ॲज CD पॉइंट डिफाइन झाला, बरोबर. CN एक डिफाइन झाला बघा हा, आणि DN एक डिफाइन झाला, म्हणजे हा. तिथे काही ट्रायंगल्स पण तयार झालेले आहेत. ओके, सो आता आपण याचा थोडासा उपयोग पुढे ऍक्च्युअल प्रूव्ह करण्यासाठी बघूया. आता एक पहिली डेफिनेशन आपण इथं लिहूया. ती डेफिनेशन कुणाची लिहूया बघा, ह्या IC ची डेफिनेशन लिहूया. IC म्हणजे काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन माहिती आहे की I इज इक्वल टू mr स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. सो आपण जर ह्या IC ची डेफिनेशन पहिल्यांदा लिहायची म्हटलं तर ती कशी लिहिता येईल बघा. सो लेट अस कन्सिडर IC. ओके, तर आता IC फाइंड करायचं असेल तर आपल्याला टोटल बॉडी नाही घ्यायची, आपल्याला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक पॉइंट मास कन्सिडर केलेलं आहे. तर त्या पॉइंट मासचं मास घ्यावा लागेल, स्मॉल मास, जे की DM असेल, बरोबर. आणि या ऍक्सिस पासून तो पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, तर किती डिस्टन्स वरती आहे, तर CD इतक्या डिस्टन्स वरती. सो CD स्क्वेअर आपण म्हणायचं. सो मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. पण हे मास स्मॉल घेतलेला आहे, आणि अशा स्मॉल मासेस पासनं ही बॉडी तयार झालेली आहे. ओके, द बॉडी इज ऍक्च्युअली मेड अप फ्रॉम डिफरंट स्मॉल मासेस लाईक DM.
मग जर स्मॉल मास डीएम असेल आणि आपल्याला जर टोटल बॉडीचं मास ऍक्च्युली तर डेफिनेशन प्रमाणे घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल की ह्या स्मॉल मासचं इंटिग्रेशन घ्यायला लागेल. इंटिग्रेशन समेशन होईल ना. सो डीएम 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 सगळे डीएम एकत्र येतील आणि त्याची एक बॉडी तयार होईल ज्याचा मास काय असेल कॅपिटल एम असेल. सो आपण पहिल्यांदा काय कन्सिडर केलं द मुवमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through the center of mass. So this is our first consideration, that is IC. Definition पहिली आपण लिहिली. आता आपल्याला IO डिफाइन करायचं ऍक्च्युली, बरोबर. IO इज इक्वल टू IC प्लस एम स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आता IO डिफाइन करूया. सो जसा IC डिफाइन केला तसंच IO डिफाइन करायचा प्रयत्न करू. सो IO इज इक्वल टू इंटिग्रेशन डीएम आहे तसंच राहणार, तेच पार्टिकल तोच पार्टिकल तेच मास, फक्त सीडीच्या ऐवजी काय येणार आता ऍक्सिस पासून त्या पॉईंटचं डिस्टन्स ना. ह्याचं कसं ऍक्सिस पासून डिस्टन्स सीडी होतं, आता डिस्टन्स झालं ओडी. सो इट इज ओडी स्क्वेअर. आपण इक्वेशन नंबर सपोज 2 म्हणूया. बघा पहिल्यांदा आपण प्रूफ लिहिला, स्टेटमेंट लिहिली, त्या थेरमची डायग्राम कन्सिडर केलेली आहे, डायग्राम मध्ये काही जॉमेट्री इमॅजिन केली आणि पहिल्यांदा आपण 2 डेफिनेशन लिहिल्या, दोन्ही डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शियाच्या लिहिल्या. सो आता आपल्याला आयसी इक्वल टू हे मिळालं I0 किंवा IO इज इक्वल टू इंटिग्रेशन डीएम ओडी स्क्वेअर मिळालं. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे, ते चेंजेस बघूया. आपण एक ट्रायंगल बघा, मी एक ट्रायंगल सांगतो मला. राईट अँगल ट्रायंगल आहे ODN, व्यवस्थित बघा ODN दिसतोय. तर या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो ओडी स्क्वेअर बघा, ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. पायथागोरस थेरम सिंपल इन ट्रायंगल ODN. आता ऍक्च्युअल ON म्हणजे कोण आहे, OC आणि CN चे ऍडिशन आहे. OC प्लस CN याचा स्क्वेअर आणि हे DN स्क्वेअर आहे. चालेल. चेंजेस आपण कशामध्ये करतोय, एक OD स्क्वेअर जो इथं आहे तो सेपरेट इथं मी लिहिलेला आहे. हा ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करूया, सॉल्व्ह करूया. सो OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN प्लस CN स्क्वेअर आणि प्लस हा DN स्क्वेअर. चालेल. आता इथं बघा या टर्मकडे कॉन्सन्ट्रेट करा. CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर म्हणजे जर आपण ट्रायंगल CND या ट्रायंगल मध्ये जर आलो तर आपल्याला या ट्रायंगल मधला पायथागोरस मिळतोय CD स्क्वेअर इज इक्वल टू CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. बघा या ट्रायंगल मध्ये CD स्क्वेअर इज इक्वल टू CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. आता CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर ही टर्म बघा इथं आहे. सो ह्या टर्म बद्दल आपण काय लिहू शकतो, CD स्क्वेअर लिहू शकतो. ओके. सो OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN प्लस CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर बद्दल आपल्याला काय लिहायचं आहे, CD स्क्वेअर लिहायचं. सो मी लिहीन CD स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, OD स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. चालेल. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. बघा मी एरो दाखवलेला आहे. देअरफॉर IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DM आणि OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN प्लस CD स्क्वेअर. सिंपल. इक्वेशन 2 मधल्या OD स्क्वेअरला सेपरेट फाइंड केला आणि तो OD स्क्वेअर इथं पुट करून इक्वेशन 2 आहे तसं लिहिलं. सो आपल्याला IO जे लेफ्ट साइडला पाहिजे होतं ते आपल्याला सॉल्व्ह करायचं, त्यामुळं IO दिसते आपल्याला. ह्या DM ना आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. ओके. सो हेच इक्वेशन मी सिम्प्लिफाय करून असं लिहितो इंटिग्रेशन OC स्क्वेअर DM. चालेल का बघा. प्लस ट्वाइस OC म्हणजे H आहे. सो ट्वाइस H इंटिग्रेशन CN DM, हे CN आणि DM आणि प्लस इंटिग्रेशन CD स्क्वेअर DM. बघा. सो IO इज इक्वल टू आपल्याला हे मिळालं. आता याच्यामध्ये तर आपल्याला लक्षात येतंय IO इज इक्वल टू OC स्क्वेअर DM. ओके. त्यातला OC म्हणजे काय, H आहे.
सो एच स्क्वेअर होणार आहे तो, आणि इंटिग्रेशन डीएम आपण किती घेतो, कॅपिटल एम, टोटल मास घेतो ना बॉडीचं, सो कॅपिटल एम प्लस ट्वाइस एच इंटिग्रेशन सीएन डीएम प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डीएम. इक्वेशन नंबर 1 दिसते आपल्याला, तो कोण आहे, आयसी आहे, सेंटर ऑफ मास मधनं पास होणारा किंवा सेंटर ऑफ मास मधनं पास होणारा ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी आहे. सो आपल्याला मिळालं आय ओ इज इक्वल टू आयसी तर दिसतंय एम ए स्क्वेअर, आयसी दिसतंय एम ए स्क्वेअर, मग ऑब्विसली ही टर्म काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे, बरोबर. तर ही टर्म 0 केली तर आपल्याला काय दिसणार आहे, देअरफॉर आय ओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. सो दिस इज द प्रूफ ऑफ द थेरम ऑफ किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस इन द रोटेटिंग बॉडी किंवा रोटेशनल मोशन. आता आपण ही टर्म 0 केलेली आहे बघा, मग ह्यातली ही टर्म म्हणजे काय बघा, इथं लिहितो मी, टॉईस एच तर कॉन्स्टंट आहे, पण सीएन डीएम जे आहे इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय बघा, तर सेंटर ऑफ मास सीएन बघा, सेंटर ऑफ मास पासूनचा डिस्टन्स आहे ना, सो सेंटर ऑफ मासच्या रूल प्रमाणे सीएन पासून जर डिस्टन्स आपण कन्सिडर केलं किंवा तो पॉइंट मास त्या सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ मासचा जो ऍक्सिस आहे त्याच्या बाजूला जर आपण मास डिस्ट्रीब्युशन बघितलं तर ते सिमेट्रिक असतं, म्हणून सेंटर ऑफ मासच्या नियमानुसार इंटिग्रेशन सीएन डीएम इज इक्वल टू 0. मग ही व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आपल्याला मिळणार आहे आय ओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. सो दिस इज आवर प्रूफ अँड दिस प्रूफ इज नथिंग बट थेरम ऑफ किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. लक्षात आलं, हा थोडासा लेंदी आहे असं पण, म्हणून एवढे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये आहेत. परपेंडिक्युलरचा फार इझी आहे, तो आपण याच्यानंतर बघूया. हे समजलं व्यवस्थित बघा. सो दिस इज नथिंग बट द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस इन द रोटेशनल मोशन किंवा प्रिन्सिपल ऑफ म्हटलं तरी चालेल त्याला. हे इक्वेशन महत्वाचं आहे. थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रूफ एवढा बोर्डाच्या एक्झामला येऊ शकतो, पण सीईटी साठी किंवा जेई साठी आपल्याला हे डायरेक्ट इक्वेशन माहित पाहिजे. त्यात पण कंडिशन काय आहे की जे लेफ्ट साईडला आहे तो सेंटर ऑफ मास पासून पॅरलल असलेला बाजूचा ऍक्सिस आहे, इज इक्वल टू सेंटर ऑफ मास मधला ऍक्सिस प्लस त्या टोटल बॉडीचं मास आणि जे काही दोन पॅरलल ऍक्सिस आपण म्हटलं त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज नथिंग बट द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस इन द रोटेशनल मोशन. लक्षात आलं. आपण आता बघूया थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. ओके, ओके बघूया आपण थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. सो याची पण एक डायग्राम आपण कन्सिडर करूया. हा जो थेरम आहे, हे जे प्रिन्सिपल आहे याच्यामधलं, हे प्रिन्सिपल एका स्पेशल बॉडीसाठी आहे. म्हणजे ती बॉडी ॲज अ प्लेन पाहिजे किंवा प्लेन म्हणजे 2 डायमेन्शनल बॉडी पाहिजे, लाईक दिस. एक प्लेन लॅमिनार बॉडी असं म्हटलं तरी चालेल. सो दिस लॅमिनार ऑब्जेक्ट किंवा लॅमिनार बॉडी असं म्हटलं जातं त्याला, किंवा प्लेन लॅमिना असं सुद्धा म्हटलं जातं. सो हा जो ऍक्सिस आहे हा एका प्लेन लॅमिनासाठी, लॅमिनार बॉडीसाठी अप्लाय केला जातो, लाईक दिस. ओके, सो आता ही एक बॉडी आहे. ह्या बॉडीमध्ये मी 2 ऍक्सिस कन्सिडर करतोय. मगाशी 2 ऍक्सिस कसे होते, एकमेकांना पॅरलल होते. आता तसेच 2 ऍक्सिस या बॉडीमध्ये एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. मग मी ते इमॅजिन केलेलं आहे. एक आहे तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस ज्याला की एक्स ऍक्सिस म्हटलं मी, आणि एक आहे तो व्हर्टिकल ऍक्सिस ज्याला की वाय म्हटलं. हे दोन्ही एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आता हे आपल्याला इथं डायग्राम मध्ये ड्रॉ करायचं आहे. ऍक्च्युअली ही बॉडी बघा अशी, मी आता ही अशी बॉडी, तिसरा ऍक्सिस, हे 2 ऍक्सिस झाले आणि तिसरा ऍक्सिस कुठं असणार आहे, तर दिस, दॅट इज झेड ऍक्सिस सपोज. ओके, सो लुक ॲट दिस, द ऍक्सिस झेड एक्स वाय अँड झेड, all these 3 axes are mutually perpendicular to each other. हे म्हणतो ना आपण असं. सो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. सो लाईक दिस. ओके, सो तिन्ही ऍक्सिस एकमेकांना कसे पाहिजे, थोडक्यात त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर पाहिजे. कंडिशन आपल्याला लक्षात येते की तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर. अजून एक कंडिशन आपल्याला कळते की एक्स आणि वाय जो आहे ते दोन्ही ऍक्सिस कशामध्ये, त्या बॉडीमध्ये किंवा त्या बॉडीमधनं पास झालेला ऍक्सिस आहे. झेड बॉडीमधनं कसा पास झालाय, असा परपेंडिक्युलर पास झालेला आहे, असा नाहीये. ओके, सो दिस इज द कंडिशन. सो एक्स आणि वाय जे 2 ऍक्सिस आपण इमॅजिन केलेले आहेत, हे दोन्ही ऍक्सिस या बॉडीमधनं पास झालेले असले पाहिजेत आणि ह्या दोन्ही ऍक्सिसला झेड ऍक्सिस
असा परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर झाले, एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर झाले, एक्स आणि वाय त्या बॉडीमध्ये झाले आणि एक्स आणि वायच्या प्लेनला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर झाला. सो दिस इज द कंडिशन. आता मग हीच कंडिशन मी ड्रॉ करतोय, बरोबर. सो सेम अशा टाईपमध्ये मग एक बॉडी घेऊया. सो लाईक दिस, बरोबर. आता ह्या बॉडीमध्ये आपण कुठेही दोन ऍक्सिस, एक हा ऍक्सिस म्हणू ज्याला की एक्स ऍक्सिस म्हटलं मी, आणि दुसरा आहे तो वाय. ओके, वाय कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. मी मग थोडीशी अशी तिरकी डायग्राम दाखवते म्हणून हा मी असा दाखवतो, बट ऍक्च्युली याचा अर्थ काय, एक्स आणि वाय एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. ही बॉडी अशी कन्सिडर केलेली आहे. ओके, आणि ह्या बॉडीमधनं हा असा जो पास होईल हा ऍक्सिस कुठला झाला, झेड ऍक्सिस झाला. सो मी झेड ऍक्सिस हा मग असा ड्रॉ करतो. सो दिस इज द झेड ऍक्सिस. बघा आता हे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो दिस इज द कंडिशन. फक्त बोर्डवरती ती ड्रॉ करता येत नाही ना, समोरून स्ट्रेट लाईन वाटते, त्यामुळे मी थोडीशी तिरकी ड्रॉ केली म्हणून हा ऍक्सिस पण मला असा ड्रॉ करावा लागला. याचा अर्थ काय, तिन्ही ऍक्सिस एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आपण एक पॉईंट कन्सिडर करूया. आता एक पॉईंट पी कन्सिडर करूया आपण इथं. ओके, पुन्हा एकदा त्याचं मास किती असेल, डीएम असेल, बरोबर. मग आता हा पॉईंट पी एक्स पासनं पण आणि वाय पासनं पण एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती असणार आहे. बघा हा पॉईंट पी कन्सिडर केला, बरोबर, लाईक दिस. आता हा पॉईंट ह्या ऍक्सिस पासनं वाय ऍक्सिस पासनं एक्स इतक्या डिस्टन्स वरती दिसतोय. म्हणजे हे आणि हे, कारण हा एक बरोबर चौकोन तयार झाला ना, स्क्वेअर तयार झाला एक प्रकारचा, किंवा रेक्टँग्युलर म्हटलं तरी चालेल, बरोबर, ज्याच्या समोरासमोरील बाजू सेम असणार आहे. ओके, सो ही बाजू झाली एक्स, मग ही जर एक्स असेल तर ॲज वेल एज ही सुद्धा एक्स असणार आहे, बरोबर. नेक्स्ट हा पॉईंट पी एक्स ऍक्सिस पासनं वाय कडे चाललेला आहे, म्हणजे हा वाय डिस्टन्स वरती आहे हा, मग हा वाय असेल तर हा पण वाय झाला. लक्षात येते. सो आपल्याला इथे एक असा रेक्टँग्युलर किंवा आपण स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो, असा एक स्क्वेअर मिळाला आणि ह्या त्याच्या साइड्स डिफाईन झाल्या. ही एक्स असेल तर ही एक्स, ही वाय असेल तर ही वाय. ओके, आता तो जो पॉईंट पी आहे, बघा समजा हा एक्स ऍक्सिस आहे, ह्या एक्स ऍक्सिसच्या भोवती अशी बॉडी फिरते, तर तो पॉईंट पी असा एक्स ऍक्सिसच्या भोवती दिसेल ना आपल्याला. सो किती डिस्टन्स वरती, वाय वरती. समजा ही बॉडी अशी फिरते वाय ऍक्सिसला, तर वाय ऍक्सिसच्या भोवती हा पॉईंट पी असा फिरेल, बरोबर. सो तो किती डिस्टन्स वरती, एक्स डिस्टन्स वरती. जर बॉडी झेड ऍक्सिसला फिरत असेल, अशी अशी फिरत असेल, तर तो पॉईंट किती डिस्टन्स वरती, आर डिस्टन्स वरती असं आपण इमॅजिन केलं. म्हणजे हे डिस्टन्स किती असेल, आर इतकं डिस्टन्स असेल, स्मॉल आर, बरोबर. सो तिन्ही ऍक्सिस मिळाले. आता आपण बघूया तिन्ही ऍक्सिसचे मोमेंट ऑफ एनर्जी. तिन्ही ऍक्सिसच्या भोवती बॉडी अशी रोटेट करूया एक एकदा. पहिल्यांदा एक्स ऍक्सिसच्या भोवती रोटेट करूया. सो अबाउट एक्स ऍक्सिस लिहितो भाऊ मी, अबाउट एक्स ऍक्सिस. सो अबाउट एक्स ऍक्सिस आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, मोमेंट ऑफ एनर्जी डिफाईन करायचं आहे, म्हणून मी त्याला नाव देतो आय एक्स. आता अबाउट एक्स ऍक्सिस हा पॉईंट पी फिरणार आहे, बरोबर. मग मोमेंट ऑफ एनर्जीची डेफिनेशन काय असते, तो पार्टिकल डीएम आणि त्या पार्टिकलचं असलेलं त्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स वाय स्क्वेअर. काय मिळालं इक्वेशन आपल्याला, 1 मिळालं. याला इंटिग्रेशन मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट अबाउट वाय ऍक्सिस म्हणतो मी. सो अबाउट वाय ऍक्सिस मोमेंट ऑफ एनर्जी आय वाय डिफाईन करूया आपण. आता हा वाय ऍक्सिस याच्या भोवती मग अशी दाखवलं ना मी, अबाउट वाय ऍक्सिस. सो हा वाय ऍक्सिस आहे आणि आता ही बॉडी अशी फिरते. ओके, सो अबाउट वाय ऍक्सिस जर बॉडी फिरत असेल तर मोमेंट ऑफ एनर्जी डीएम आणि डिस्टन्स, तो पॉइंट त्याचा मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आणि तसंच डिफाईन करूया आपण अबाउट झेड ऍक्सिस. सो झेड ऍक्सिसला म्हणूया आपण आय झेड. सो आय झेड काय असेल, पुन्हा डीएम आणि आर स्क्वेअर. ओके, सो तिन्ही ऍक्सिसचे आपण मोमेंट ऑफ एनर्जी डिफाईन केले. तर हा जो थेरम आहे, हे जे प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल काय सांगतं, तो जो प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आहे, म्हणजे कुठला ऍक्सिस, झेड ऍक्सिस. त्याला नाव आपण काही पण देऊया, एक्स वाय झेड कुठेही असेल. आपली महत्वाची कंडिशन काय, दोन ऍक्सिस प्लेन मध्ये पाहिजेत आणि ते दोन्ही एकमेकांना पॅरलल पाहिजेत. आणि त्या दोन्ही ऍक्सिसला दोन ऍक्सिस प्लेन मध्ये पाहिजेत आणि ते दोन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत. आणि त्या दोन्ही ऍक्सिसला तिसरा ऍक्सिस सुद्धा कसा पाहिजे, परपेंडिक्युलर. मग नावं काही देऊया, मग इथं दिलेत आपण झेड, एक्स आणि वाय. सो
स्टेटमेंट आहे की तो जो आय झेड आहे, हा वाला आय झेड इज इक्वल टू ते दोन ऍक्सिस त्यांची ऍडिशन, दोन ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांची ऍडिशन. म्हणजे याचा थेरम किंवा याचं स्टेटमेंट काय आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आपण नावं कशी जरी दिली तर आपल्याला हे स्टेटमेंट लिहिता येईल. काय आहे, आता हा मी आय झेड म्हणत नाही, मी कॉमन किंवा जनरल कसं म्हणतो बघा, जो त्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू बॉडीमध्ये जे दोन ऍक्सिस आपण परपेंडिक्युलर कन्सिडर केलेले आहेत त्या दोन्ही ऍक्सिसचे ऍडिशन, दोन्ही ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन झालं हे स्टेटमेंट. अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. आणि तेच या डायग्रामसाठी आय झेड इज इक्वल टू काय झालं, आय एक्स प्लस आय वाय झालं. ओके, तर आता आपण तिन्ही ऍक्सिसचे तीन मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन करून ठेवलेले आहेत. आपल्याला हा फाइंड करायचा आय झेड इज इक्वल टू, बरोबर. आता आपण हे एका पार्टिकलसाठी लिहिलेले आहेत ना, आपल्याला हे पूर्ण बॉडीसाठी लिहायचे असेल तर आपण काय करतोय, इंटिग्रेशन करतोय. पण मी इथे इंटिग्रेशन लिहिलेलं नाही. का लिहिलेलं नाही तर तुम्हाला पुढे एक्सप्रेशन मध्ये कळेल. ओके, आता मला सांगा, हा जो रेक्टँग्युलर म्हणलं मी किंवा स्क्वेअर म्हणलं तो ऍक्च्युली असा आहे, हा आर आहे, हे वाय आहे आणि हे एक्स आहे, हे वाय आहे, हे एक्स आहे. या डायग्राम मध्ये आपण जॉमेट्री जर यूज केली किंवा पायथागोरस थेरम जर यूज केला तर आपल्याला आर स्क्वेअर किती मिळणार, साहजिकच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो वी कॅन राईट द व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर लाईक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथं दिसतोय का आर स्क्वेअर, ह्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय ना, का तर हे प्रूफ मध्ये डाव्या बाजूला आहे. सिंपल. सो इक्वेशन 3 घेऊया. सो फ्रॉम इक्वेशन 3 बघा काय करतो मी, आय झेड इज इक्वल टू डीएम आणि आर स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बरोबर. सो आय झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डीएम प्लस वाय स्क्वेअर डीएम. आलं का, झालं सिंपल. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. देअरफॉर आय झेड इज इक्वल टू आय एक्स, बघा सॉरी याला आय वाय म्हणतो मी आपल्या डेफिनेशन प्रमाणे, हा आय वाय झाला ना प्लस आय एक्स झाला. म्हणजेच हेच असं लिहिलं तर चालेल, आय एक्स प्लस आय वाय. चालेल का. सो ह्याच तिन्ही डेफिनेशनचं आपण इथं यूज करून लिहिलं. हेच आपण इथं इंटिग्रेशन लिहिलं तरी चालेल, कन्फ्युजन नको. इंटिग्रेशन इथं का वापरलं नाही अशी एखाद्या विद्यार्थ्याला शंका येईल, तर याचा अर्थ काय, इंटिग्रेशन आहे तिथे ऍक्च्युली. मग इथं जर इंटिग्रेशन असेल तर पुन्हा इथं इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागेल ना, मग पुन्हा हे इंटिग्रेशन तयार झालं. मग ॲज अ इंटिग्रेशन म्हणून हे दोन इक्वेशन जर पुट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, प्रूफ मिळणार आहे. सो आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर जो प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय झेड इज इक्वल टू त्या बॉडीमध्ये जे दोन ऍक्सिस आपण एकमेकांना परपेंडिक्युलर कन्सिडर केलेले आहेत त्या दोन्ही ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन, हे त्याचं स्टेटमेंट आहे. सो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. बघा आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस बघितले, जे की रोटेशनल मोशन मध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि जे न्यूमेरिकल साठी जास्त आपल्याला उपयोगी पडतील. सो प्रिन्सिपल ऍक्सिस मध्ये आपण काय बघितलं तर एक बॉडी बघितली, त्या बॉडीचा पहिल्यांदा सेंटर कन्सिडर केला, त्याच्यामध्ये एक ऍक्सिस पास केला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आयसी डिफाईन केला. त्या ऍक्सिसच्या भोवती एका एच डिस्टन्स वरती एक ओ पॉइंट घेतला, त्याच्यामध्ये एक ऍक्सिस पास केला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ओ कन्सिडर केला आणि आपण डेफिनेशन लिहिली आय ओ इज इक्वल टू आय सी. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू, बघा स्टेटमेंट कशी लक्षात ठेवायची, सेंटरच्या भोवती असलेल्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय ओ इज इक्वल टू सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, सेंटर मधनं पास होणारा ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी प्लस पूर्ण बॉडीचं मास, ह्या बॉडीचं टोटल मास एम आहे सपोज, एम इंटू ते जे दोन ऍक्सिस होते त्यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स एच स्क्वेअर. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर असं त्याचं स्टेटमेंट होतं. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये काय होतं, तर एक प्लेन लॅमिना घेतला, लॅमिनासाठीच हा थेरम अप्लाय होतं किंवा अशा प्लेनसाठीच हा थेरम अप्लाय होतं. सो प्लेन लॅमिनामध्ये आपण दोन ऍक्सिस कन्सिडर केले, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत आणि ह्या दोन्ही ऍक्सिसला अजून एक आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस घेतला, झेड ऍक्सिस घेतला आणि आता ही बॉडी अशी फिरते किंवा अशी फिरते किंवा अशी फिरते. तर ह्या तिघांमधलं रिलेशन काय, सो हा जो ऍक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, आय झेड इज इक्वल टू
ह्या दोन ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन म्हणजे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. सो दिस इज द थेरम ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस. लक्षात आले दोन्ही थेरमचा प्रूफ अगदी इझी आहे. न्यूमेरिकल साठी सुद्धा हे दोन्ही थेरम जास्तीत जास्त प्रमाणात यूज होतात या टॉपिकमध्ये. त्यामुळे दोन्हीचा व्यवस्थित अभ्यास तुम्हाला करता येईल, व्यवस्थित समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. काही जर शंका असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. सो असेच काही रोटेशनल मोशन मधले पॉईंट घेऊन आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. आज आपण थांबूया. तोपर्यंत तुम्ही ह्या दोन्ही पॉईंटचा व्यवस्थित अभ्यास करा. आपण भेटूया नंतर पुढचा पॉईंट घेऊन रोटेशनल डायनॅमिक्स. थँक्यू सो मच.